समीर आणि त्याचा मित्र विक्रमने BNPL म्हणजेच बाय नाव पे लेटर कंपनीकडे वेगवेगळ्या कर्जासाठी अर्ज केला. दोघांनी 3.5 लाख रुपयांच्या कर्जासाठी फर्स्ट लॉस डिफॉल्ट गॅरंटी अंतर्गत अर्ज केला होता. समीर आणि विक्रम हे एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. दोघेही पहिल्यांदाच कर्ज घेत असल्याने त्यांची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री देखील नाही. समीरचे कर्ज मंजूर झाले, माझे कर्ज मंजूर का झाले नाही म्हणून विक्रम गोंधळला. तुमची परिस्थिती देखील विक्रमसारखी झाली असेल तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी. समीर आणि विक्रम पहिल्यांदाच कर्ज घेत असली तरीही कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नसताना सर्वच कर्जदारांना कर्ज मंजूर होत नाही. कर्ज मंजूर न होण्याचे कारण म्हणजे RBIने केलेल्या नियमात बदल. RBIने नुकतेच FLDGच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नियमांमुळे BNPL कंपन्यांसाठी कर्जाची अंडररायटिंग प्रक्रिया कठोर करण्यात आली आहे. म्हणजेच कर्ज देण्यापूर्वी कर्जदाराचे उत्पन्न, मालमत्ता इत्यादींची माहिती तपासण्याची प्रक्रिया कठोर करण्यात आली आहे. यासाठी RBIने कोणते नियम लागू केले आहेत याआधी FLDG म्हणजे काय हे समजून घेऊयात. बँक किंवा नॉन बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजेच NBFC आणि फिनटेक कंपनी यांच्यातील कराराला FLDG असे म्हणतात. या करारामध्ये कर्जदाराने कर्ज बुडवल्यास तर फिनटेक कंपनी कर्जदाराच्या वतीने थकीत कर्जाच्या रकमेचा काही भाग भरते. RBIच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार फिनटेक कंपनीला संपूर्ण कर्जाच्या केवळ 5% रक्कम भरावी लागणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 2 लाख रुपयांचे कर्ज घेऊन कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर फिनटेक कंपनी किंवा BNPL कंपनीला 2 लाख रुपयांच्या फक्त 5% म्हणजेच 10,000 रुपये बँक किंवा NBFCला द्यावे लागणार आहे. मात्र RBIची नवीन मार्गदर्शक तत्वे येण्यापूर्वी कर्जाची संपूर्ण रक्कम फेडण्याची जबाबदारी फिनटेक कंपन्यांची होती. म्हणजेच 2 लाख रुपयांच्या थकीत कर्जावर बँक किंवा NBFCला संपूर्ण रक्कम भरावी लागत होती. फिनटेक कंपनीने थकीत कर्जापैकी फक्त 5% रक्कम स्वतःच्या खिशातून भरल्यास बँक किंवा NBFCच्या कर्ज देण्याची जोखीम क्षमता वाढते. यामुळे कर्ज देण्याची प्रक्रिया कठोर होते. कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नसताना तुम्ही वैयक्तिक किंवा व्यावसायिक कर्जासाठी अर्ज केल्यास कर्ज मिळू शकणार नाही. यामुळे ज्या कर्जदारांची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे त्यांनाच कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते. थकीत कर्जावरील 5% परतफेडीच्या मर्यादेमुळे BNPL किंवा फिनटेक कंपन्या चांगले क्रेडिट स्कोअर असणाऱ्यांना तसेच कर्जाची परतफेड करू शकणाऱ्या ग्राहकांना कर्ज देतील. तसेच कर्ज पडताळणीची प्रक्रिया कठोर होईल आणि या सर्व कारणांमुळे जास्त जोखीम असलेले कर्ज नामंजूर होते. अशी माहिती एज्युकेशन फिनटेक प्लॅटफॉर्म प्रोपेलचे डेब्ट आणि लेंडिंग अलायन्स हेड निकुंज अग्रवाल यांनी दिली आहे. नवीन नियमांमुळे बँक आणि NBFCचे नुकसान होऊ शकते आणि नफा मिळवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता असते.